हाय सॅलरी जॉब शोधताय तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण पॅकेज जे सांगितलेलं आहे कंपनीने तर ते 22 LPA आहे पहा. तर कोणासाठी आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, त्यासाठी काय स्किल सेट पाहिजेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. 22 LPA. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आशा करतो पाठीमागचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले असतील आणि कॅन्डिडेट जे आहे ते इंटरव्ह्यूला त्या लोकेशनसाठी जॉब रिलेटेड इंटरव्ह्यूला गेले असतील बा. कुठल्याही कॅन्डिडेटचं जर सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओमध्ये आता आपण पहा TCS मध्ये जे पण रिक्रुटमेंट असणार आहे तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. तर जसं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पहा, आपले विप्रो, कॉग्निझंट आणि TCS मध्ये रेफरन्स पण आहेत. आता आपण ज्या जॉब डिटेल बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहोत इन केस जर तुमचे त्या ठिकाणी स्किल सेट मॅच होत आहे, तुमचा एक्सपिरियन्स मॅच होत आहे, तुमचे स्किल सेट मॅच होत आहे, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे. पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आपण TCS साठी रिक्रुटमेंट शेअर केली होती बा, म्हणजे त्यावेळेस ऍक्च्युअली एक्सपिरियन्स साठी रिक्रुटमेंट होती आणि फ्रेशर कॅन्डिडेटला ज्या कॅन्डिडेटला मी ऑलरेडी ओळखतो, सोमनाथ आहे, राजू आहे किंवा विवेक आहे, तर हे कॅन्डिडेट मला माहिती आहे फ्रेशर साठी जॉब पाहत आहे. तर इरिलेव्हंट त्या ठिकाणी कमेंट आल्या होता पहा. तर त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, कमेंट मध्ये मेन्शन करा की व्हिडिओ जो शेअर केलेला आहे तर सेम एक्सपिरियन्स साठी किंवा सेम पोझिशन साठी मी इंटरेस्ट आहे, माझे स्किल सेट या ठिकाणी मॅच होत आहे, माझी प्रोफाईल क्रिएट करा. कारण TCS आणि विप्रो मध्ये फक्त तुमची जी प्रोफाईल आहे हे अगोदर क्रिएट करावं लागते. अदरवाईज जे तुम्ही आहेत हे स्वतः फेस टू फेस इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी जाऊ शकता. यावेळेस पण तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे, फेस टू फेस इंटरव्ह्यू होणार आहे, पण त्यासोबत तुमचं रिझ्यूम आणि हे जे ऍप्लिकेशन फॉर्म असतं पहा, तर हे मेंडेटरी आहे फक्त TCS साठी. त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील, तुमचे स्किल सेट मॅच होत आहे, तर त्यांनीच फक्त मला कमेंट करा, त्याची प्रोफाईल आपण मग जनरेट करून देऊया. तर पुणे आणि मुंबई या दोन्ही लोकेशनसाठी इंटरव्ह्यू असणार आहेत पहा. स्किल सेट काय आहेत, कोणासाठी रिक्रुटमेंट आहे, आता हे आपण सगळे जॉब डिटेल आणि जॉब डिस्क्रिप्शन शेअर करत आहोत. फर्स्ट रोल आहे पहा .NET फुल स्टॅक डेव्हलपर. याच्यासाठी सर्वात जास्त आपल्याला कमेंट असतात चॅनलवर. तर .NET जे आहे फुल स्टॅक डेव्हलपर मध्ये काय काय स्किल सेट आहेत तर त्यांनी सांगितलेले आहे पहा. C# रेस्ट किंवा वेब API, अजूर बेसिक्स किंवा UI डेव्हलपमेंट युजिंग रिएक्ट, अँग्युलर किंवा CRM डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स. मस्ट हॅव स्किल्स मध्ये काय काय आहे पहा. तर कॅन्डिडेट शुड हॅव नॉलेज ऑन C#, रेस्ट और वेब API, जसं मी ऑलरेडी सांगितले आहे. कॅन्डिडेट शुड बी व्हेरी स्ट्रॉंग इन प्रोग्रामिंग स्किल्स अँड शुड बी एबल टू राईट अल्गोरिथम्स इन डेटा स्ट्रक्चर्स. Should have good understanding on design patterns, inversion of control dependency injections, unit testing using mocking, faking, hands on excellent exposures. जसं तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा. व्हेरी गुड ट्रबल शूटिंग स्किल्स क्लायंट अँड सर्व्हर साइड. जसं पहा स्किल सेट होते तर याच्यासाठी त्यांना पहा कॅन्डिडेट शुड हॅव ऍटलीस्ट 4 years हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन वेब बेस्ड ऍप्लिकेशन .NET असं सांगितलंय पहा. या प्रोफाईलसाठी त्यांना 4 वर्ष एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. सेकंड जो रोल आहे तर हा आहे पहा ETL इन्फॉर्मेटिका पॉवर सेंटर यासाठी. तर याच्यामध्ये स्किल सेट काय सांगितलंय, ओव्हरऑल एक्सपिरियन्स इन डेव्हलपिंग ETL प्रोजेक्ट युजिंग इन्फॉर्मेटिका, IICS अँड PC. हँड्स ऑन डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स ऑन इन्फॉर्मेटिका, IICS क्लाउड डेटा इंटिग्रेशन, जसं त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये CDI बोलतो, क्लाउड ऍप्लिकेशन इंटिग्रेशन CAI अँड इन्फॉर्मेटिका पॉवर सेंटर ETL टूल्स. गुड टू हॅव एक्सपिरियन्स इन डेव्हलपिंग ऍप्लिकेशन इंटिग्रेशन युजिंग SOAP, REST APIs, APS leverage to integrate multiple systems. हे पहा स्किल सेट आहे, जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. हा TCS मध्ये हे सगळे जॉब आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये आपण एक एक रोल एक्सप्लेन करत आहोत. हा रोल जो होता तर हा होता पहा ETL इन्फॉर्मेटिकासाठी. थर्ड पोझिशन आहे पहा सॅप साठी. तर सॅप साठी ऑलरेडी जसं आपण इन्फोसिसच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेली आहे इन्फॉर्मेशन पहा, आणि TCS मध्ये पण त्याची रिक्रुटमेंट आहेच पहा. तर सॅप मध्ये त्यांनी सांगितलंय पहा, स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे पहा. डीप अंडरस्टँडिंग ऑफ BTP आर्किटेक्चर अँड BTP सर्व्हिसेस, MTA प्रोजेक्ट डेव्हलपमेंट किंवा S/4HANA इम्प्लिमेंटेशन आहे पहा. तर या रिलेटेड आहे पहा एक्सपिरियन्स जो पण आहे फिओरी डेव्हलपमेंट किंवा SAP कॅप ऍप्लिकेशन BTP जे आहे पहा, जावा स्क्रिप्ट जसं त्यांनी सांगितलेलं आहे पहा. त्या लँग्वेज मध्ये HTML वगैरे त्यांनी CSS पण मेन्शन केलेलं आहे पहा. तर SAP साठी हा एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड होता. हे जे स्किल सेट आहे नॉर्मली पहा SAP फ्युरी जर आपण म्हटलं किंवा SAP HANA म्हटलं तर तुम्हाला या रिलेटेड नॉलेज असतं, जास्त एक्सप्लेन करत नाही. तर SAPच्या रिलेटेड हा रोल होता. तुमचे स्किल सेट या ठिकाणी मॅच होत असेल तर तुम्ही या ठिकाणी पहा तुमचं जे ऍप्लिकेशन आहे हे जनरेट करू शकता. नेक्स्ट रोल आहे पहा सॅप साठी, सॅप बेसिस साठी. तर हा एक कॉमन कोर्स आहे, सॅप बेसिस ऍडमिनिस्ट्रेशन हे तुमचा रोल राहणार आहे.
रिक्वायर्ड स्किल्स काय आहेत पहा, वर्किंग नॉलेज इन लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम टू हँडल एसएपी बेसिस अँड डीबी कमांड्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन, experience in performing different types of client copies and related activities, know-how of SAP add-on upgrades, support package upgrades, SAP system installation and end-to-end provisioning. ज्यावेळेस तुम्हाला पहा कुठल्याही स्किल सेट मध्ये एंड टू एंड नॉलेज आहे हे रिझ्यूम मध्ये मेन्शन करा. फॉर एन एक्झाम्पल तुम्ही एक डेथ क्लेम सेटलमेंट मध्ये आहेत तर तुम्ही एंड टू एंड डेथ क्लेम सेटलमेंट प्रोसेस करा, एंड टू एंड पेमेंट प्रोसेस. तर या पद्धतीने तुम्हाला रिझ्यूम मध्ये आपले जे स्किल सेट आहेत हे मेन्शन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठलेही स्किल सेट एंड टू एंड मेन्शन करता, फॉर एन एक्झाम्पल एसएपी साठी आहे, जसं याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय पहा सॅप सिस्टम इन्स्टॉलेशन एंड टू एंड प्रोव्हिजनिंग, हे तुम्ही मेन्शन केलं एंड टू एंड तर ते समजून जाणार रिक्रुटर याला फुल ऑफ नॉलेज कॅन्डिडेटला आहे. त्याच्यावर जर तुम्हाला एखाद्या स्किल्स तुम्हाला आहे, तुम्हाला माहिती मला याच्यामध्ये डीप नॉलेज आहे, तर तुम्हाला हा वर्ड मेन्शन करायचा आहे एंड टू एंड. तर जसं सांगितलं पण इन्स्टॉलेशन एसएपी सिस्टम्स इन पब्लिक क्लाउड अजूर जीसीपी विथ एनी डीबी इन ऍडेड ऍडव्हान्टेजेस, एक्सपिरियन्स इन हँडलिंग पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड ऍडमिनिस्ट्रेशन. जसं स्क्रीनवर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालीच आहे पहा, रिसर्चिंग डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटिंग न्यू टूल्स अँड प्रोसेस टू इम्प्रूव्ह अँड ऑटोमेट ऑपरेशनल सपोर्ट. सॅप बेसिस साठी हा रोल होता पहा. स्क्रीनवर तुम्हाला सगळे जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा काय काय स्किल्स असायला हवे हेही मेन्शन केलेले आहे. किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं पाहिजे एंड टू एंड हे तुम्हाला कधी मेन्शन करायचंय की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या टूलवर किंवा एखाद्या स्किल सेट मध्ये तुम्हाला डीप नॉलेज आहे तर हे तुम्ही प्लीज तुमच्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करत जा. नेक्स्ट जो आहे पहा रोल हा सॅप मध्ये असणार आहे मोस्ट कॉमन एबीएपी मध्ये. याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा, एबीएपी ऑन हाना असं त्यांनी सांगितलं आहे पहा, एक्सपर्टीज इन एस4 हाना इम्प्लिमेंटेशन अँड कन्व्हर्शन. ब्राऊन फील्ड सांगितले एबीएपी कोड रेमिडिएशन एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स इन एबीएपी जसं सांगितलंय पहा हॅव्हिंग अ गुड नॉलेज ऑन बिल्डिंग सीडीएस व्ह्यूज, एएमडीपी अँड अदर कोड पुश डाऊन टेक्निक्स, एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स इन एबीएपी एसएलटी प्रोसेस, आरएफसी इंटरफेसेस, एचटीटीपी अँड वेब सर्व्हिसेस. हे कॉमन आहे पहा, हे तुम्ही रिझ्यूम मध्ये तुमच्या स्किल सेट मध्ये हे पण मेन्शन करा. कुठले एक्सलंट इंटरपर्सनल ऑर्गनायझेशन, रिटर्न कम्युनिकेशन, ओरल कम्युनिकेशन अँड लिसनिंग स्किल्स. हे बेसिस साठी होतं पहा. आपण हे खूप वेळा हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे कॉमन असतात पहा, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण जास्त डिस्कशन करणार नाहीये. नेक्स्ट रोल आहे पहा सॅप एसडी साठी. आता याच्यामध्ये काय सांगितलंय पहा, जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत पहा टेक्निकल स्किल्स मध्ये त्यांनी सांगितले पहा स्पेशलाइज इन डिझाईन अँड कॉन्फिगरेशन ऑफ सॅप सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, एक्सपिरियन्स विथ सॅप एसडी युजर एक्झिस्ट फॉर सेल्स ऑर्डर डिलिव्हरी बिलिंग, गुड नॉलेज ऑफ एसडी प्राइसिंग, ऑर्डर मॅनेजमेंट, गुड नॉलेज ऑफ एसडी प्राइसिंग, order management, IDOCs and copy controls, understanding of SD account assign and revenue recognition process, knowledge of SAP ABAP with debugging skills. जे पण पास तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली आहे जसं त्यांनी सांगितलंय पहा गुड टू हॅव काय ability to debug ABAP, performing SAP configuration in SAP SD area, experience in intercompany posting and pro forma invoices, integration with other SAP modules किंवा experience in SAP BRA प्लस इज प्रिफर्ड. तर हे सॅप एसडी साठी हा रोल आहे पहा. स्किल सेट तुमच्या लक्षात आलेच असतील. नेक्स्ट रोल आहे पहा सॅप ईएमएम साठी. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, हँड्स ऑन कॉन्फिगरेशन एक्सपिरियन्स टू डिफाईन इंटरफेस स्ट्रक्चर, पर्चेसिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, लॉजिस्टिक इनवॉइस व्हेरिफिकेशन प्रोसेस, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन ऑटोमॅटिक प्राइसिंग प्रोसिजर अँड आउटपुट डिटर्मिनेशन, बॅच डिटर्मिनेशन, हँड्स ऑन एक्सपिरियन्स वर्किंग इन IDOCs अँड रिलेटेड एनहान्समेंट्स, strong process and configuration inbound, outbound, internal warehouse area, RF device, queue management, menu management, good knowledge on interfaces, should have expertise in special procurement process such as subcontract, third party. जे पण पहा हे सगळे इन्फॉर्मेशन आपण पूर्ण गो थ्रू करत नाहीये, स्क्रीनवर तुम्हाला मिळतच आहे पहा. याच्यामध्ये गुड टू हॅव काय सांगितलेलं आहे हे पण एकदा रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते एकदा तुम्ही गो थ्रू करा. हे सॅप एमएम साठी आहे पहा आणि ही जी पोस्ट आहे पहा मिनिमम तुम्हाला या ठिकाणी पहा आपण जे आपण रिक्रुटमेंट सांगितलेले आहेत तर एक 20 पेक्षा जास्त ओपनिंग आहेत सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे सॅप साठी पहा ज्या पण कॅन्डिडेटचं एसीपी झालेलं आहे तर आपण सगळेच टीसीएस मध्ये रिक्रुटमेंट आहे या सगळ्या सांगितलेल्याच आहेत. त्याच्यामुळे तुमचे जे स्किल सेट आहे या ठिकाणी मॅच होत असतील तर तुम्ही मला प्रोफाईल क्रिएट करायला सांगू शकता. नेक्स्ट रोल आहे पहा फायनान्स आणि अकाउंटिंग मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा, एलिजिबल कोण कोण आहे, जे आहे हे ग्रॅज्युएशन पाहिजे पहा. याच्यामध्ये बीकॉम ज्यांचं झालेलं आहे बीकॉम
तर हे कॅन्डिडेट मोस्ट प्रिफरेबल आहे, कारण अकाउंटिंग मध्ये जॉब आहे O2C म्हणजे ऑर्डर टू कॅश असं म्हणतो आपण या, आणि RTR P2P. तर यासाठी अकाउंटिंग मध्ये हा पूर्ण जॉब आहे. त्याच्या स्किल सेट काय काय असायला हवे पहा हे समजून घ्या. O2C मध्ये त्यांनी सांगितले पहा, गुड एक्सपोजर इन कॅश ऍप्लिकेशन्स, बेसिक कम्युनिकेशन स्किल्स व्हर्बल अँड रिटन, इन्शुरिंग डिलिव्हरेबल्स आर डन ऑन टाइम. ठीक आहे, तर हे O2C मध्ये आहे, जसं स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली आहे. RTR मध्ये काय सांगितले पहा, एक्सपोजर इन GL रिपोर्टिंग, गुड एक्सपोजर टू जनरल एंट्रीज अँड रिकन्सिलेशन्स, एबिलिटी टू हँडल टू मंथ अँड एंड ऍक्टिव्हिटीज इंडिपेंडेंटली. R2R साठी तुम्हाला येत आहे, तुम्हाला रिकन्सिलेशन बद्दल काही इन्फॉर्मेशन असेल, स्किल सेट असेल, तर हे रिकन्सिलेशन स्टार करून तुम्ही रिझ्यूम मध्ये मेन्शन करू शकता. आणि रिकन्सिलेशन मध्ये इव्हन ऑल नॉन IT कंपनीसाठी प्रोसेस ह्या राहणार म्हणजे राहतातच. आता P2P साठी काय आहे पहा, गुड एक्सपोजर इन प्रोसेसिंग इनवॉइसेस, पेमेंट, नॉलेज ऑफ प्रोसेसिंग PO अँड नॉन PO इनवॉइसेस अँड TN. Exposure to vendor master data management would be an added advantages. Ability to understand complete process flow within P2P. आता याच्यामध्ये पहा, हे स्किल सेट आहे आणि इथून पाठीमागची जी पण आपण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, म्हणजे जे पण SAP किंवा त्याच्या अगोदर जे पण रोल सांगितलेले आहेत, तर त्याचं जे लोकेशन आहे पहा, हे पुणे होतं. आणि अकाउंट आणि फायनान्स म्हणजे या पोस्टच्या रिलेटेड जे पण आपण इन्फॉर्मेशन सांगितलेले, तर याचं जे लोकेशन आहे, तर हे मुंबईसाठी आहे पहा. आणि याचा जो ड्राईव्ह असणार आहे हा 5 जुलैला आहे, 10 AM to 12:30 PM. ज्या कॅन्डिडेटचं पहा अकाउंटिंग मध्ये किंवा P2P मध्ये किंवा RTR R2R तर याच्यासाठी नॉलेज आहे पहा, तर या कॅन्डिडेटची प्रोफाईल क्रिएट करायची असेल तर सांगा. यासाठी त्यांना एक्सपिरियन्स कॅन्डिडेट ऍक्च्युअली रिक्वायर्ड आहे फायनान्स अँड अकाउंटिंग साठी 1 to 5 years. हे मुंबई लोकेशन साठी आहे. नेक्स्ट जो रोल आहे पहा, हा आहे अजूर साठी. अजूर साठी पण आपल्याला कमेंट येत असतात पहा, जावा किंवा स्प्रिंग बूट आपण जसं म्हणतो बा. तर स्किल सेट काय असायला हवे पहा, जावा, स्प्रिंग बूट किंवा स्प्रिंग बॅच, JPA, CSS, HTML, जावा क्वेरी, जे क्वेरी आपण म्हणतो, REST API, डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपिरियन्स टू ऑफ डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर अँड रेस्टफुल वेब सर्व्हिसेस. जी पण पहा स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा. याच्यामध्ये ऍडिशनल टेक्निकल नॉलेज काय असायला हवं हे सांगितलेलं आहे, किंवा मस्ट हॅव स्किल्स काय काय असायला हवे, गुड टू हॅव स्किल्स काय काय आहे डेटाबेस मध्ये किंवा डेटा क्वेरी मध्ये, जसं SQL सर्व्हर, MySQL त्यांनी सांगितलेलं आहे पहा. किंवा स्ट्रॉंग मस्ट हॅव स्किल्स मध्ये पण त्यांनी इन्फॉर्मेशन सगळी AWS साठी जर असेल, किंवा काय काय एक्सपिरियन्स असायला हवा, कुठले कुठले स्किल सेट असायला हवे, हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे पहा. प्रायमरी स्किल, ऍडिशनल टेक्निकल, मस्ट हॅव आणि गुड टू हॅव, असे त्यांनी क्लिअर इन्फॉर्मेशन आपल्या समोर एक्सप्लेन केलेले आहे पहा. जावा साठी जे पण जावा डेव्हलपर मध्ये जॉब सर्च करत आहे, आपल्याला सगळ्यात जास्त कमेंट यासाठी येतात पहा. ऍज अ टेक्निकल म्हणूया आपण किंवा IT जॉब साठी जावासाठी सर्वात जास्त जे आपल्याला कमेंट असतात, तर यासाठी असतात पहा. स्क्रीनवर सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालीच आहे. तर याचं पण जे लोकेशन आहे पहा, हे मुंबईसाठी असणार आहे. आणि 6 जुलैला याचा इंटरव्ह्यू असणार आहे पहा. एक्सपिरियन्स यांना हवा 8 to 10 years. मुंबईमधलं जे पण TCS ऑलिम्पस सेंटर आहे, तर फक्त जॉब दोनच ज्या रोल आहेत, फायनान्स आणि अकाउंटिंग आणि जावा डेव्हलपर, जे आता आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर या 2 पोस्टसाठी पहा मुंबई लोकेशन असणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल पहा, फायनान्स अकाउंटिंग आणि जे जावा डेव्हलपर पोस्ट आहे, तर हे मुंबई लोकेशन असणार आहे. अकाउंटिंग साठी 5 जुलै आणि डेव्हलपर आणि जे पुण्यातले जे लोकेशन आहे, तर ते इंटरव्ह्यू डेट असणार आहे पहा 6 जुलै. सकाळी 9 वाजल्यापासून इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत. पुण्यातलं जे लोकेशन आहे हे हिंजवडी फेज 3 साठी असणार आहे पहा. ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स हा जो ड्राईव्ह आहे हा एक्सपिरियन्स साठी आहे पहा. ज्या कॅन्डिडेटला मिनिमम 1 year एक्सपिरियन्स आहे, म्हणजे 2 to 4 year त्यांनी मेन्शन केलेलं आहे, पण ऍटलीस्ट तुम्हाला 1 year असाल तरी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. ज्या कॅन्डिडेटची प्रोफाईल क्रिएट करायची आहे त्यांनी सांगा की मला या सेम फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. फ्रेशर असेल तर तुमची प्रोफाईल क्रिएट करता येणार नाही. हा जो ड्राईव्ह असणार आहे पहा, हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट साठी आहे. ज्यावेळेस फ्रेशर साठी इंटरव्ह्यू असतील आपण त्यावेळेस तुमची प्रोफाईल क्रिएट करणारच आहोत. तर जसं आपण पहा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 22 LPA साठी पण आपण पोझिशन साठी जॉब पोस्ट सांगणार आहोत. आता त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणारच आहोत की कुठल्या कंपनीसाठी इन्फॉर्मेशन आहे किंवा काय काय स्किल सेट असायला हवे. तर आता सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करतो. अजूर डेटा इंजिनियर साठी पोस्ट आहे हेक्झावेअर कंपनीकडून. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेले पहा. मस्ट हॅव स्किल्स कशामध्ये, अजूर मध्ये किंवा स्पेस पार्क, डेटाब्रिक्स मध्ये. ठीक आहे, अजूर डेटाब्रिक्स, ADB, मायक्रोसॉफ्ट अजूर, SQL अजूर. तर याच्यासाठी पहा नॉलेज असायला हवं.
त्याच्यामध्ये ज्या पण कॅन्डिडेटला पहा अजूर डेटा इंजिनियर मध्ये किंवा एडीबी स्पेस पार्क मध्ये किंवा एसक्यूएल मध्ये, तर ज्या कॅन्डिडेटला मोर दॅन 4 इयर एक्सपिरियन्स आहे, 4 to 10 इयर्स एक्सपिरियन्स आहे, तर डेव्हलपरसाठी हा रोल आहे पहा अजूर डेटा इंजिनियर डेव्हलपर. तर त्या कॅन्डिडेटसाठी हा रोल असणार आहे पहा, जसं त्यांनी सांगितले मॅक्झिमम 22 LPA चे पॅकेज राहणार आहे. कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स हवा आहे 4 to 10 इयर्स. जसंच तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि गोपीनाथ यांचं तुम्हाला ऑफिशियल मेल आयडी पण आहे पहा. तर ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तुम्हाला कुठली कुठली इन्फॉर्मेशन त्यांना शेअर करायची आहे, रिलेव्हंट वर्किंग स्किल्स, टोटल एक्सपिरियन्स, करंट कंपनी, करंट सिटीची, एक्सपेक्टेड सिटीची, लोकेशन आणि तुमचं प्रिफर्ड लोकेशन काय असणार आहे जॉबसाठी. तर असं तुम्हाला जो पण स्क्रीनवर ऑफिशियल मेल आयडी दिसत आहे हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी रोल असणार आहे पहा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन समजलीच असेल पहा. तर ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब ते करू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.